सकाळी सकाळी घरातील सर्व काम मी आवरून घेतलं. आमच्यासाठीचा स्वयंपाक बनवला. त्यानंतर थोडेसे बटाटा वेपर्स वगैरे फ्राय करून घेतले. साबुदाणा खिचडी बनवली कारण आज होती एकादशी आणि आमच्या सासूबाईंचा महिना पण होता. तर त्यांना जाऊन आज 3 महिने पूर्ण झाले. तर त्यांचा एकादशीचा उपवास असायचा. त्यासाठी मी त्यांना साबुदाणा खिचडी वगैरे आणि चिप्स असा नैवेद्य दाखवून घेतला. माऊचा आजचा शेवटचा पेपर होता, त्यामुळे तिला पटकन मी स्कूलमध्ये नेऊन सोडलं आणि त्यानंतर मला जायचं होतं फ्रायडे मार्केटमध्ये. तर खूप छान छान ड्रेस वगैरे असं मार्केटमध्ये विकायला आलेलं होतं. पण मला काही जास्त काही खरेदी करायची नव्हती कारण आम्हाला नवीन कपडे वगैरे काही घ्यायचे नव्हते. पण विचार आला की आपण जर आपल्या लेकरासाठी नाही घेतलं तर दुसरं कोण घेणार आहे. मग माऊसाठी एक फ्रॉक खरेदी केला. त्यानंतर थोडीशी रांगोळी, दिवे, जे दिवाळीसाठी लागणारं साहित्य होतं ते थोडंफार विकत वगैरे घेतलं. आणि ऊन आज एवढं कडक पडलेलं होतं की काही विचारू नका. आमच्या तिथं जेव्हा शुक्रवारचा बाजार भरतो ना, तर तो एकदम यात्रेसारखा भरतो. अगदी जे नाही ते गोष्ट तुम्हाला ह्या बाजारामध्ये विकत मिळते. आणि गर्दी पण एवढी होती की काही विचारायलाच नको. आता हे सर्व खरेदी करून मी गेले घरी. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस आम्ही छान अशी खिडकीमध्ये लाईटिंग वगैरे लावून घेतली. तर रात्र झाल्यानंतर ही लाईटिंग काही अशा पद्धतीने दिसत होती. तर आज वसुबारस पण होती, तर त्याची पण मला तयारी करायची होती. आज सर्व घराच्या बाहेर मी छान अशी रांगोळी काढून घेतली होती फुलांची. त्यामध्ये दिवे वगैरे लावले आणि जेवढ्या खिडक्या आहेत हॉल, बेडरूम, किचन यामध्ये पण छान असे दिवे वगैरे लावून घेतले. वसुबारस असल्यामुळे छान अशी गायीची पूजा वगैरे पण करायची होती. तर देवघरासमोरच गायीची पूजा वगैरे पण मांडून खिडकीमध्ये अशी छान पद्धतीने लाईट चमकत होती. हे पाहून माऊ काही खिडकीमधून उठायलाच तयार नव्हती. चला, आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.